तर मंडळी, भात बनवतोय शेगडीवर. आंधण ठेवलंय तापायला. मी शेगडीवर पण भात बनवतो बरं का. फक्त चुलीवरच आपल्याला जमतंय असं नाही, तर शेगडीवर पण मी भात भाजी बनवतो. आज तुम्हाला शेगडीवर जेवण बनवून दाखवतो. आंधण तापलंय आता. तांदूळ टाकतो. मीठ टाकतो. जाडं मीठ आहे. ढवळून घेऊ आता. तोपर्यंत 1 किलो खातो. भूक लागले जाम. भूक भरपूर लागले. कधी पण भाताचं पाणी काढताना भात थोडंसं साधारण कच्चा असल्यावरच काढायचा आणि मग सुकायला ठेवायचा. मग भात व्यवस्थित होतो शेगडीवर. आज माझी बायको असती तर माझ्यावर ही वेळ आली नसती. बट आणि काही का असे ना, हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. परिस्थिती कशी पण असो, कधी हिम्मत हारायची नाही आणि कधी खचून पण जायचं नाही. भात आपला तर तयार झालाय. पाणी काढून घेऊ. थोडा कच्चा असतानाच पाणी काढायचं आणि मग सुकायला ठेवायचं की भात व्यवस्थित होतो. पाणी काढून झालंय, आता सुकायला ठेवतो. थोडा वेळ सुकू दे. नंतर मग आपण खाली घेऊ आणि जेवून घेऊ. बघा किती छान भात बनवलाय. खाली उतरून घेतो. एखादा मुलीला पण जमणार नाही एवढा भारी भात बनवलाय मी. एकदम सरसरीत. तर बघा मंडळी, किती छानपैकी भात बनवलाय मी. एकदम सरसरीत आहे की नाही कमाल. आणि ही आहे आमची भात ठेवण्याची जागा. हे असं ताट आहे. ह्याच्यामध्ये पाणी आहे. इथे मध्ये आम्ही भाताचं टोप ठेवतो, त्याच्यावरती भाजीचं टोप ठेवतो. त्याचं कारण असं आहे की इकडे मुंग्या जात नाही. इकडे पाणी आहे म्हणून इकडे अशा इकडनं मुंग्या जात नाही. कारण असं उघड्यावर जेवण ठेवलं की मुंग्या खूप जातात. म्हणून ही आता नवीन सिस्टीम आलं आहे जेवण ठेवायची. आणि ह्याचा शोध मीच लावला आहे. तर याच्या मधोमध आम्ही जेवणाची टोपं ठेवतो जेणेकरून मुंग्या जात नाही. तर ही आहे आमची जेवण ठेवण्याची जागा नवीन. आणि हा मी आत्ता भात बनवला जस्ट. बघा किती मस्त.
बनवला का नाही भारी भात शेगडीवर.